नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, आपण आज या ठिकाणी जी की महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026साठी बघा आपण आज जे काही ठिकाणी सर्व प्रश्नपत्र काय मित्रांनो पाहणार आहोत. मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे 50 प्रश्न बघा आपण या बघा जे की आपल्या आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहणार आहोत. म्हणून मित्रांनो बघा, एकही प्रश्नसंच तुम्ही मिस करू नका. संपूर्ण 50 प्रश्न बघा शेवटपर्यंत या ठिकाणी पाहून घ्या आणि नवीन असाल तर पहिला बघा चॅनलला सबस्क्राईब या ठिकाणी आताच करून घ्या. मित्रांनो बघा, वही पेन घ्या आणि बघा हे 50चे 50 मित्रांनो बघा प्रश्नसंच लिहून घ्या आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत बघा हे संपूर्ण मित्रांनो बघा 50 पैकी 50 प्रश्नसंच या ठिकाणी पाठांतर मात्र करून घ्या. कारण मित्रांनो बघा, येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% जे की विचारले जाणारे मित्रांनो बघा प्रश्नसंच आपली ही आजच्या व्हिडिओमधली असणार आहेत. ओके, प्रश्न पहिला बघा, भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण आहेत? तर मित्रांनो बघा, आपल्या भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका बघा जी क्रमांक सावित्रीबाई फुले ह्या महिला आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढे सन 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह कुठे केला होता? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक चौदार तळे महाड. आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, तर बघा सन 1927 मध्ये मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बघा त्यांचा पहिला सत्याग्रह बघा जी की क्रमांक चौदार तळे मित्रांनो महाड या ठिकाणी केला होता. ओके, पुढचा प्रश्न, दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे? तर मित्रांनो बघा, दीक्षाभूमी हे जे बघा स्थान आहे हे आहे बघा जी की क्रमांक मित्रांनो नागपूर या शहरामध्ये स्थित. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे चौथा प्रश्न बघा, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही? समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौमिक, साम्यवादी. तर मित्रांनो बघा, या चारीपैकी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये बघा जी क्रमांक मित्रांनो साम्यवादी ही बघा जी की संकल्पना मित्रांनो अंतर्भूत नाही. ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे घटना समितीचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो बघा, घटना समितीचे उपाध्यक्ष हे बघा जे की मित्रांनो क्रमांक हरेंद्र कुमार मुखर्जी हे होते. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो बघा, भाषा या समितीचे बघा जे की अध्यक्ष क्रमांक मित्रांनो मोटुरे बघा मित्रांनो सत्यनारायण. बघा आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो क्रमांक या ठिकाणी करेक्ट आन्सर मित्रांनो होणार असेल. ओके, लक्षात असू द्या. पुढे लोकसभेच्या सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? तर मित्रांनो बघा, लोकसभेचे सदस्य होण्यासाठी बघा जे की किमान मित्रांनो वय हे बघा जे की क्रमांक मित्रांनो 25 वर्ष इतकं मित्रांनो बघा जे की पूर्ण असणं महत्त्वाचं आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर मित्रांनो बघा, भारताचा प्रथम नागरिक हा बघा जी की क्रमांक राष्ट्रपती हा असतो. लक्षात असू द्या. मित्रांनो बघा, तुम्हाला पोलीस पाटील या एक्झामला जास्त काही अवघड लेवलचे प्रश्न विचारले जात नाहीत. फक्त बेसिक लेवलचे तेवढे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. ओके, लक्षात ठेवा. पुढे भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर मित्रांनो बघा, आपल्या भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ बघा जी की क्रमांक न्यायाधीश हे मित्रांनो बघा जी काही ठिकाणी देत असतात. ओके, सरन्यायाधीश. लक्षात ठेवून घ्या. पुढे 10वा प्रश्न, आता सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो बघा, सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष हे बघा जी की क्रमांक मित्रांनो नरेंद्र मोदी हे आहेत. ओके, जे की बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो क्रमांक या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे मित्रांनो बघा, जर हिंगोली पोलीस बघा हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास म्हणजे क्रॅक करण्यासाठी आपला 5000 प्लस प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414939007 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून स्क्रीनशॉट तुम्ही व्हॉट्सअपला टाकून द्या. मित्रांनो बघा, स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाटोकळा बघा तुम्हाला तुमच्या बघा जी ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून मित्रांनो बघा, वेळ लावू नका, लगेच लगे आपला महाटोकळा ठिकाणी खरेदी करून घ्या. कारण जर तुम्ही आपला महाटोकळा ठिकाणी खरेदी केलं तर 100% मित्रांनो बघा तुमचा निकाल बघा जी की फक्त आणि फक्त आपल्या महाटोकळ्याच्या मार्फत लागून जाईल. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो. बघा येणाऱ्या बघा जी की 8 फेब्रुवारी रोजी आपली एक्झाम होणार आहे. जर मित्रांनो बघा परीक्षा दृष्टीने जर वेळेचा या ठिकाणी जर एक विचार केला
तर वेळ आपल्याकडे खूप कमी आहे आणि जर समजा तुम्हाला कमी वेळ जास्तीत जास्त स्टडी म्हणजेच अभ्यास करायचा असेल तर आपला महाटोकळा मित्रांनो तुमच्यासाठी या ठिकाणी उत्तम साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा बाय करून घ्या. या ठिकाणी मी बघा की आपला नंबर या ठिकाणी दिलेलो आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो? तर मित्रांनो बघा, पोलीस पाटलाची नेमणूक हा बघा की क्रमांक महसूल विभाग करत असतो. ओके, लक्षात ठेवून घ्या. मित्रांनो बघा, हे जे काही मी तुम्हाला सांगत आहे हे लिहून घ्या, लिहून घेऊन पाठांतर करून घ्या. मित्रांनो पाठांतर करून घ्या, कारण 100% बघा परीक्षेमध्ये येणारी प्रश्नसंच आहे, तुमचा काहीही या ठिकाणी टाईमपास होत नाही. म्हणून पूर्ण 50 पैकी 50 प्रश्नसंच पाहूनच घ्या. ओके, पुढे 12वा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे कार्यकाळाची वयोमर्यादा किती असते? तर मित्रांनो बघा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या कार्यकाळाची वयोमर्यादा ही बघा जी की मित्रांनो क्रमांक ब 65 वर्ष इतकी असते. ओके, लक्षात ठेवून घ्या. हा तर 13वा प्रश्न बघा, 1936 मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो बघा, 1936 मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशनाच्या अध्यक्ष कोण होते? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक पंडित जवाहरलाल नेहरू. आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जी की बघा क्रमांक करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. पुढे तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर मित्रांनो बघा, तैनात या फौजेची पद्धत बघा जी की क्रमांक ड लॉर्ड वेलस्लीने सुरू केली होती. ओके, लक्षात ठेवून घ्या. आपल्या सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? तर मित्रांनो बघा, आपल्या या सूर्यमालेतील बघा जी की सर्वात लांबचा ग्रह हा बघा जी की क्रमांक मित्रांनो नेपच्यून या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, जे की मित्रांनो बघा क्रमांक नेपच्यून या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे तर बघा, सार्कचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो बघा, सार्क या संघटनेचं मुख्यालय बघा जी की मित्रांनो क्रमांक काठमांडू या ठिकाणी आहे. मित्रांनो बघा, काठमांडू ही बघा जी काही ठिकाणी नेपाळ या देशाची राजधानी आहे. लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढचा प्रश्न, ताजमहल कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो बघा, ताजमहल हे बघा जी की मित्रांनो क्रमांक क बघा उत्तर प्रदेश मित्रांनो बघा जी की या राज्यात आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे इंडिया गेट कोठे आहे? आता मित्रांनो बघा, या ठिकाणी बरेच विद्यार्थी चुकतात. इंडिया गेट हे म्हणतात बघा जी की मुंबई, परंतु हे चुकीचं आहे. तर इंडिया गेट हे बघा मित्रांनो जी की क्रमांक ब दिल्ली या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो बघा, मुंबईला गेट वे ऑफ इंडिया हे आहे. लक्षात घ्या, गेट वे ऑफ इंडिया वेगळं आणि इंडिया गेट वेगळं. तर मित्रांनो बघा, इंडिया गेट हे बघा जे की दिल्लीला आणि गेट वे ऑफ इंडिया हे बघा जे की मुंबईला. ओके, तर या प्रश्नाचा आपल्या करेक्ट आन्सर मित्रांनो बघा जे की क्रमांक ब जे की दिल्ली मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. अंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो बघा, अंबोली हे जे काही थंड हवेचं ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक सिंधुदुर्ग आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे मुळा, मुठा, घोड, सीना, कुकडी, कर्हा या बघा जे की खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर मित्रांनो मुळा, मुठा, घोड, सीना, कुकडी व कर्हा ह्या बघा मित्रांनो बघा जे की नद्या बघा सर्व बघा जे की क्रमांक ब भीमा मित्रांनो बघा या नदीच्या बघा जी ठिकाणी सर्व बघा उपनद्या आहेत. मित्रांनो बघा, भीमा या नदीचं बघा जे की दुसरं नाव सांगतो तुंगभद्रा हे आहे. लक्षात ठेवून घ्या, तुंगभद्रा हे आहे. ओके, आणि मित्रांनो बघा, भीमा या नदीचं बघा जे की उगमस्थान भीमाशंकर या ठिकाणाहून आहे. लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढचा प्रश्न, तर काय म्हणतो, वर्धा आणि वैनगंगा बघा मित्रांनो नद्यांच्या संगमामधून तयार होणारी नदी कोणती? तर मित्रांनो बघा, वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांच्या संगमामधून तयार होणारी बघा मित्रांनो नदी बघा जी की क्रमांक प्राणहिता ही आहे. लक्षात असू द्या. ओके, पुढे हिंगोली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर बसले आहे किंवा बसले आहे? या प्रकारचा प्रश्न तुम्हाला बघा जी की परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, हिंगोली हे जे काही बघा शहर आहे बघा जी की क्रमांक ब कयाधू मित्रांनो बघा या नदीच्या बघा जी की काठावर बसलेलं आहे. पुढे महाराष्ट्र दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 2 मे, 5 मे की 10 मे? मित्रांनो बघा, महाराष्ट्र दिवस बघा जी की क्रमांक मित्रांनो ड यापैकी नाही आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे, जी की 23व्या प्रश्नाचं. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र दिवस हे बघा जी की 1 मे या दिवशी साजरा केला जातो आणि 1 मे हे बघा आपल्या पर्यायामध्ये नाही. म्हणजे बघा या प्रश्नाचा करेक्ट आन्सर बघा जी क्रमांक ड मित्रांनो यापैकी नाही हे असणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे
राष्ट्रीय गणित दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा, राष्ट्रीय गणित दिवस हे जे काही मित्रांनो बघा दिवस आहे हे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा ते म्हणजे बघा जे की क्रमांक ड 22 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे, मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मिसाईल मॅन म्हणून बघा जे की क्रमांक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मित्रांनो ओळखलं जातं. बघा जे की मित्रांनो क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे, हत्ती रोग कशामुळे होतो? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हत्ती रोग हा बघा जे की क्रमांक ब प्रोटाझोआ यामुळे होतो. ओके, लक्षात असू द्या. पुढे मित्रांनो बघा, आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 2, 3, 5, 7, 13 आणि प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी मित्रांनो बघा संबंध नेमका दिलाय कसा? तर बघा थोडंसं एका गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. तर मित्रांनो बघा 2, 3, 5, 7 आणि 11 आणि 13 हे मित्रांनो बघा या आहेत मूळ संख्या. तर मूळ संख्या म्हणजे काय? जी संख्या ज्या संख्येला मित्रांनो बघा भागल्यावर त्याच संख्या येते. म्हणजेच मित्रांनो बघा सोपी सांगतो, जी संख्या मित्रांनो कोणत्याही पाड्यात येत नाही, जी संख्या कोणत्याही पाड्यात येत नाही ती संख्या म्हणजे मूळ संख्या. ओके, एकदम सोप्या भाषेत सांगलो, पाड्यामध्ये न येणारी संख्या म्हणजे मूळ संख्या. ओके, तर आता बघा 2च्या बाची 3 आहे, 3च्या बाची 5, 5च्या बाची 7, 7च्या बाची 11, 11च्या बाची 13. तर 13च्या बाची कोणती आहे? तर मित्रांनो बघा ती म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो क बघा जे की 17 ही आपल्या प्रश्नाचं बघा जे की करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. मित्रांनो बघा 13 ही मूळ संख्या आहे. ओके, ज्या संख्येला त्याच संख्येने मित्रांनो भाग जातो ती संख्या म्हणजे मूळ संख्या होय, लक्षात असू द्या. ओके, पुढे, जर महाराष्ट्राचा संबंध राज्यपालाशी असेल तर भारताचा संबंध प्रश्नचिन्हासोबत. बघा मित्रांनो, जर महाराष्ट्राचा प्रथम नागरिक हा राज्यपाल असेल तर भारताचा कोणता असतो? किंवा महाराष्ट्राचा सर्वोच्च प्रमुख हा राज्यपाल असेल तर भारताचा सर्वोच्च प्रमुख कोण असतो? तर ते म्हणजे बघा जे क्रमांक ड मित्रांनो राष्ट्रपती आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे, सिंहाचा संबंध जर छावासोबत असेल तर घोड्याचा संबंध प्रश्नचिन्हासोबत. मित्रांनो बघा, जर आपण सिंहाच्या या ठिकाणी लेकराला जर छावा म्हणतलो तर घोड्याच्या लेकराला काय म्हणू? तर बघा जे क्रमांक मित्रांनो शिंगरू असं म्हणू. ओके, जे की मित्रांनो बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे, तर बघा 30वा प्रश्न, मराठवाडा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा मराठवाडा मुक्ती दिन हा बघा जी की क्रमांक मित्रांनो 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. ओके, लक्षात ठेवून घ्या. मित्रांनो बघा हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लगेच्या लगे पाठांतर करून घ्या, कारण हा प्रश्न बघा जे की 100% ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, पुढे, तर बघा राष्ट्रीय पर्यटन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो बघा राष्ट्रीय पर्यटन दिवस हा बघा जे की मित्रांनो क्रमांक 25 जानेवारी दिवशी या ठिकाणी साजरा केला जातो. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा 32वा प्रश्न, हायग्रोमीटर काय मोजते? तर मित्रांनो बघा हायग्रोमीटर हे बघा जे क्रमांक सापेक्ष आर्द्रता ही मोजत असते. ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक सापेक्ष आर्द्रता आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. बघा कशामुळे दुधाचा रंग पिवळसर होतो? तर विद्यार्थी मित्रांनो बघा कशामुळे बघा जे की दुधाचा रंग हा पिवळसर होतो? तर बघा जे की क्रमांक कॅरोटीन आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की करेक्ट आन्सर होणार आहे कॅरोटीन. ओके, लक्षात असू द्या. पुढे, गाजरामध्ये कोणते जीवनसत्व असते? तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो बघा गाजरामध्ये कोणतं जीवनसत्व असतं? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ड हे जीवनसत्व असते. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा 35वा प्रश्न, डॉट्स ही कृती योजना कोणत्या बघा जी की रोगाशी संबंधित आहे? तर मित्रांनो बघा डॉट्स ही कृती योजना ही बघा जी की मित्रांनो क्रमांक क्षय या रोगाशी संबंधित आहे. ओके, लक्षात असू द्या. समुद्री प्रदूषण नियंत्रणासाठी अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाचा तटरक्षक दलाने मुंबई संयुक्त सराव केला आहे? तर मित्रांनो बघा समुद्री प्रदूषण नियंत्रणासाठी अलीकडेच भारत आणि बघा जी क्रमांक जपान या देशाचा तटरक्षक दलाने जे की मित्रांनो मुंबई या ठिकाणी बघा जी सराव केला आहे. ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक जपान आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार असेल. पुढे, जगातील सर्वात मोठा बस 5G मित्रांनो बघा जी की सबस्क्रायबर्स बेस असलेला देश कोणता ठरला आहे? तर मित्रांनो बघा
जे की जगातील सर्वात मोठा 5G सबस्क्रायबर्स बेस असलेला देश कोणता ठरला आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक आपला भारत देश. आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. हे बस कॅन्सल करा. हे बस हे बघा मित्रांनो टायपिंग मिस्टेकने या ठिकाणी पडलेलं आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न 38वा. कोणत्या राज्य सरकारने प्रगती पथ योजना सुरू केली आहे? तर मित्रांनो बघा पुढीलपैकी कोणत्या राज्य सरकारनं प्रगती पथ ही योजना सुरू केली आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ड कर्नाटका आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर होणार असेल. प्रित्झकर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर बघा प्रित्झकर हा पुरस्कार बघा जे की मित्रांनो कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर बघा जे की क्रमांक अ वास्तुकला आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे हरेला त्योहार. तर मित्रांनो बघा हरेला त्योहार कोणत्या राज्यात बघा जे की ठिकाणी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो बघा हरेला त्योहार हा बघा जे की कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक मित्रांनो ब बघा जे की हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर मित्रांनो बघा आपल्या भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अ मित्रांनो CP राधाकृष्णन हे आहेत. ओके, लक्षात असू द्या. पुढे महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे बघा जे की गृहमंत्री हे बघा क्रमांक ब देवेंद्र फडणवीस हे आहेत. ओके, लक्षात असू द्या. पुढे 43वा प्रश्न बघा आचार्य देवव्रत यांच्या अगोदर महाराष्ट्राचे राज्यपाल कोण होते? तर मित्रांनो बघा सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे बघा जे की राज्यपाल हे बघा जे की आचार्य देवव्रत हे आहेत. तर यांच्या अगोदर कोण होते? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो सध्याचे आपल्या भारताचे उपराष्ट्रपती जे की CP राधाकृष्णन हे होते. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा 44वा प्रश्न भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कुठे आहे? तर मित्रांनो भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे बघा जे की बघा मित्रांनो क्रमांक ड मुंबई या ठिकाणी आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञानं मांडला? तर मित्रांनो बघा उत्क्रांतवादाचा सिद्धांत हा बघा जी की क्रमांक अ चार्ल्स डार्विन या मित्रांनो बघा जी की शास्त्रज्ञानं मांडलेला आहे. 46वा प्रश्न तर बघा पुढीलपैकी संख्या बघा मित्रांनो पुढीलपैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर बघा यापैकी मित्रांनो कोणती चुकीची जोडी आहे? तर ती म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब 15 ही आहे. कारण मित्रांनो बघा रोमन अंकामध्ये बघा जे की 15ला X आणि V बघा मित्रांनो या प्रकारात लिहितात. म्हणून मित्रांनो बघा जे की या ठिकाणी चुकीची संख्या आहे बघा जी की मित्रांनो क्रमांक ब 15 VVV ही असणार आहे. ओके, पुढे क्रमवार समसंख्यांची सरासरी 10 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या ही लहान संख्येच्या किती पट आहे? तर मित्रांनो बघा किती पट आहे? तर ठिकाणी बघा मी तुम्हाला डायरेक्ट एक्सप्लेनेशन खाली दिलेलो आहे. तर बघा जसं की मित्रांनो बघा उत्तर क्रमवार संख्यांमध्ये सरासरी म्हणजे मधली संख्या असते. जसं की त्या संख्येमध्ये बघा सर्वात मध्ये आहे 10. तर 10च्या इकडे 3 संख्या इकडे 3 संख्या जसं की इकडं 4 6 8 आहे आणि इकडं 12 14 आणि 16 आहे. तर बघा मित्रांनो सर्वात मोठी संख्या लहान संख्येचा किती पट? तर म्हणून काय केलो हे 16 घेतलो अंशात आणि हे सगळ्यात लहान 4 घेतलो भागाकारात. ओके, आता 4नं जर 16ला भागलं तर आलं किती? 4 चौक 16 म्हणजे बघा की 4 पट आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी मित्रांनो बघा जे की क्रमांक क या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे एक पाण्याची टाकी एका नळाने 4 तासात भरते तर दुसऱ्या नळानं 4 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केली तर भरली टाकी किती तासात रिकामी होईल? मित्रांनो बघा रिकामी होईल लक्षात घ्या. रिकामी होईल म्हणून मी काय केलो या ठिकाणी 4 गुणाकारात बघा या ठिकाणी बघा आणखी एक बार वाचू तुम्हाला कळू द्या. एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते आणि 4 तासात रिकामी होते. ओके, म्हणून मी काय केलो या ठिकाणी 8 गुणाकारात 4 केलो आणि भागाकारात रिकामी होत आहे म्हणून मी काय केलो 4 - 8 -4 खाली केलो. म्हणून आता 8 चौक 32 8मधून 4 गेले 4 उरले आणि 4 8 32 म्हणजे 8 तास बघा मित्रांनो जी की क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा करेक्ट आन्सर मित्रांनो होणार आहे. ओके, पुढे 15% भाडेवाढ झाल्यामुळे 800 रुपये किमतीचे तिकीट आता नव्या दराने किती रुपयास पडेल? मित्रांनो बघा एकदम सोपं आहे.
डायरेक्ट हे 800 गुणाकारात 15% टक्क्याच्या खाली हे 100%. बरोबर आलं किती 120. तर आता 800 + 120 झाले किती बघा 920 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की करेक्ट. मित्रांनो बघा क्रमांक अ या ठिकाणी आन्सर होणार आहे. मित्रांनो बघा तुम्हाला पोलीस पाटील भरतीला गणिताचे बघा याच प्रकारचे फक्त आणि फक्त बेसिक लेवलचे प्रश्न बघा तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतील. म्हणून तुम्ही जास्त काही अवघड प्रश्न मित्रांनो बघा या ठिकाणी करत बसू नका. अवघड प्रश्नाचा मागं लागू नका. फक्त बेसिक जे तुम्हाला कळत आहे मित्रांनो बघा तेवढं जर तुम्ही केलं तर तुमचं जमून जाईल. ओके. तर शेवटचा प्रश्न आहे मी तो तुमच्यासाठी सोडत आहे. तर बघा या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंटमध्ये टाईप करून सांगायचं आहे. आणि बाकी या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त या ठिकाणी बघा आपला हा व्हिडिओ तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.